विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा एक मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणजे प्रश्नपत्रिका आराखडा। तर विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात आपण आज क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला क्वेश्चन पेपर पॅटर्न समजणं खूप गरजेचं आहे। तर विद्यार्थ्यांमध्ये कोणता क्वेश्चन किती मार्कला येतो आणि कशा प्रकारचा असतो, त्यामध्ये ऑर मध्ये कोणते राहतात, आज आपल्याला हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो सायन्स पॅटर्नचा पेपर आहे तो एकूण असतो 40 मार्काचा आणि पार्ट चा असतो एकूण 40 मार्काचा। तर विद्यार्थी मित्रांनो, 40 मार्काचा जरी पेपर असला तरी तो पेपर ऑर मधल्या सहित म्हणजे पर्यायामध्ये असलेले जे प्रश्न आहेत त्यापैकी एकूण 60 मार्काचा पेपर असतो। तर 60 मार्कापैकी आपल्याला पेपर सोडवायचा असतो 40 मार्काचा। सायन्स आणि पार्ट 1 ला आणि पार्ट 2 ला सारखाच पॅटर्न असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तो पेपर पॅटर्न पाहणार आहोत। 40 मार्क आपल्याला 60 पैकी 40 गुण कसे घेता येईल त्यापैकी आज आपल्याला पूर्णपणे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर क्वेश्चन नंबर 1, आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए मध्ये क्वेश्चन MCQ ऑफ 1 मार्क्स इच। MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन। आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे मराठीमधून बहुपर्यायी रिकाम्या जागा। आता बहुपर्यायामध्ये काय राहते, 4 ऑप्शन दिलेले असतात, 4 पैकी आपल्याला जे पर्याय योग्य आहे तो पर्याय आपल्याला लिहायचा असतो। तर तो एक जो रिकामी जागा आहे किंवा एक जो क्वेश्चन आहे तो एक मार्कला आहे काय, म्हणजे 1 मार्क्स इच, एक प्रत्येकी 1 मार्क आणि एकूण त्याला गुण आहेत 5 मार्क। तर आणि हे जे क्वेश्चन पडणार आहेत ते फक्त टेक्स्ट बुक बेस्ड क्वेश्चन म्हणजे पुस्तकावर आधारित क्वेश्चन आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे झालं क्वेश्चन नंबर 1A। तर आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी, आता बी मध्ये काय पडणार, 5 क्वेश्चन ऑफ 1 मार्क्स इच म्हणजे आपल्याला 5 क्वेश्चन देतात आणि प्रत्येक जे क्वेश्चन आहे ते फक्त 1 मार्काला आहे, 1 मार्क्स इच प्रत्येकी 1 मार्क। तर हे सुद्धा क्वेश्चन आहे 5 मार्काचा। आता हे जे क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात। तर त्याच्यामध्ये काय म्हणले, ऑल क्वेश्चन्स विल बी डिफरंट टाइप्स, म्हणजे सर्व जे क्वेश्चन आहेत ते कसे वेगवेगळ्या पॅटर्नचे, डिफरंट टाइप्सचे, वेगवेगळ्या प्रकारचे। तर आपण कोणत्या प्रकारचे क्वेश्चन 1 मार्कला विचारते ते आज आपण पाहणार आहोत। तर नंबर 1 आहे फाइंड द ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा घटक ओळखा। नंबर 2 ला येणार आहे कोरिलेशन म्हणजे काय, सहसंबंध ओळखा। तर आणि मॅच द कॉलम म्हणजे काय, जोड्या जुळवा। आणि नंबर 4 आहे राईट द ट्रू ऑर फॉल्स म्हणजे आपल्याला सत्य की असत्य, चूक की बरोबर हे आपल्याला लिहायचं आहे। आणि 5 नंबर मध्ये राईट द नेम ऑर द मॉलिक्युलर फॉर्म्युला, आपल्याला काही मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेले असतात किंवा नाव दिलेले असतात, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचं नाव लिहायचं आहे। आणि क्वेश्चन नंबर 6 आपल्याला फ्लो चार्ट दिलेले असतात, म्हणजे असे एकूण 6 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन या क्वेश्चन नंबर 1B मध्ये समाविष्ट असतात। तर क्वेश्चन नंबर 2A, आता क्वेश्चन नंबर 2A मध्ये काय म्हणले, 3 सायंटिफिक रिझन्स क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच म्हणजे आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले असतात, 3 पैकी आपल्याला सोडवायचे आहेत 2 क्वेश्चन आणि तो एक क्वेश्चन आहे तो प्रत्येकी 2 मार्क, म्हणजे एकूण किती मार्काला क्वेश्चन आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर बी, आता क्वेश्चन नंबर बी मध्ये काय म्हणले, क्वेश्चन नंबर 2B मध्ये 5 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच म्हणजे एकूण आपल्याला 5 क्वेश्चन दिलेले असतात, 5 क्वेश्चन पैकी आपल्याला सोडवायचे एनी 3 म्हणजे कोणतेही 3 आणि प्रत्येक जो क्वेश्चन आहे तो 2 मार्काला आहे। किती, 2 मार्काला म्हणजे बेत्रिक 6 मार्क, एकूण किती गुण झाले, 6 मार्क झाले। तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या 6 मार्कामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जे येणारे क्वेश्चन आहेत ते 2 क्वेश्चन जे बायोलॉजी मधले आहेत म्हणजे जीवशास्त्रामधले आणि 2 क्वेश्चन कोणते आहेत, एन्व्हायरमेंटल सायन्स मधले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता त्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन पडणार आहेत ते आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोणते क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत। तर नंबर 1 असा प्रकार आहे, तर सॉल्व न्यूमेरिकल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमेरिकल म्हणजे गणित दिलेले असतात तो सोडवायचा आहे, किंवा लॉ म्हणजे नियम दिलेले असतात, किंवा डेफिनेशन म्हणजे व्याख्या दिलेली असतात। क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणले, राईट द शॉर्ट नोट ऑन म्हणजे आपल्याला टिपा लिहायच्या आहेत, किंवा कम्प्लीट द फ्लो चार्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फ्लो चार्ट म्हणजे तक्ता पूर्ण करायचा आहे। आणि 5व्या नंबर मध्ये काय समाविष्ट केलंय, डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा, त्यालाच आपण डिफरन्स बिटवीन सुद्धा म्हणतो, नाही डिस्टिंग्विश बिटवीन। आणि 6 मध्ये डिफरन्स बिटवीन म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत। म्हणजे हा जो क्वेश्चन आहे एकूण 5 पैकी आपल्याला सोडवायचे
5 पैकी आपल्याला सोडवायचे 3 आणि प्रत्येकी 2 मार्क, असे एकूण झाले 6 मार्क. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 1 झालं, क्वेश्चन नंबर 2 झालं, असे एकूण झाले 10 मार्क. आणि या 10 मार्कापैकी आपल्याला क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणले विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1A मध्ये 5 मार्क, बी मध्ये 5 मार्क, असे 10 मार्क. क्वेश्चन नंबर 2A मध्ये 4 मार्क आणि क्वेश्चन नंबर 2B मध्ये 6 मार्क, असा एकूण पेपर पॅटर्न झाला 20 मार्काचा. तर आज आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये मोठा क्वेश्चन आहे आणि सर्वात लार्ज क्वेश्चन म्हणून ओळखले जाते, तो म्हणजे 8 क्वेश्चन्स ऑफ द 3 मार्क्स इच. म्हणजे आपल्याला एकूण किती क्वेश्चन दिलेत? 8 क्वेश्चन दिलेत. 8 पैकी आपल्याला किती सोडवायचे? 5 क्वेश्चन सोडवायचे, एनी 5. आणि प्रत्येकी क्वेश्चनला किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. म्हणजे एकूण किती झाले? 15 मार्क्स झाले. म्हणजे एकूण हा क्वेश्चन जो आहे सगळ्यात मोठा क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये 15 मार्क्सचा म्हणजे 15 गुणाचा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. तर तो कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या जे 8 क्वेश्चन आहेत, 8 क्वेश्चन पैकी जे 4 क्वेश्चन देणार आहेत ते 4 क्वेश्चन बायोलॉजी मधले म्हणजे जीवशास्त्रामधले आहेत आणि 4 क्वेश्चन कोणते? एन्व्हायरमेंटल सायन्स मधले म्हणजे पर्यावरण विज्ञान मधले. आता तर नंबर 1 जो प्रकार आहे तो असा आहे की ड्रॉ द फिगर अँड एक्सप्लेनेशन. म्हणजे आपल्याला एक फिगर दिलेली आहे, आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचं आपल्याला एक्सप्लेनेशन म्हणजे आपल्याला त्याची सविस्तर आपल्याला आकृतीची माहिती द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर क्वेश्चन नंबर 2 असा आहे की कंप्लीट द टेबल अँड चार्ट टेबल. म्हणजे आपल्याला काय करते? टेबल देते आणि ते टेबल आपल्याला काय करायचं किंवा चार्ट आपल्याला पूर्णपणे आपल्याला भरून काढायचं किंवा कम्प्लीट करायचं आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द एक्झाम्पल. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एखादा पॉईंट देतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आणि कशासहित एक्सप्लेनेशन करायचं? एक्झाम्पल सहित म्हणजे उदाहरणासहित आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. नंबर 4 चा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कम्प्लीट द डायग्राम. आपल्याला एक डायग्राम देते, त्या डायग्राम मध्ये आपल्याला काही नावं दिलेली असतात आणि त्या डायग्रामची उर्वरित नावं आपल्याला कम्प्लीट करायची असतात. तर क्वेश्चन नंबर आता 5 नंबर मध्ये काय म्हणले विद्यार्थी मित्रांनो, आन्सर क्वेश्चन्स बेस्ड ऑन द फिगर. आपल्याला एक फिगर दिली असती, त्या फिगरला नाव दिलेली असतात, त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले असतात. आणि 6 मध्ये काय म्हणले, राईट द आन्सर विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे आपल्याला आन्सर एक क्वेश्चन देऊन त्याचे एक्सप्लेनेशन सहित आपल्याला आन्सर लिहायचा म्हणजे उत्तर लिहायचं आहे. आणि 7 नंबर मध्ये काय म्हणले, राईट द लॉ अँड थेरीज. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नियम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे थेरीज आपल्याला एक्सप्लेनेशन करायचे आहेत. आणि क्वेश्चन आता त्याचमध्ये 8वा प्रकार जो आहे कंप्लीट द पॅराग्राफ. म्हणजे आपल्याला एक पॅराग्राफ देतो आणि त्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला डॉट डॉट किंवा फिल इन द ब्लँक्स आपल्याला म्हणजे कंप्लीट करून आपल्याला तो पॅराग्राफ पूर्ण करायचा आहे. असा एकूण जो क्वेश्चन नंबर 3 जे आहे ते 8 क्वेश्चन पैकी आपल्याला एनी 5 सोडायचे आणि एक क्वेश्चन आहे 3 मार्काला, एकूण झाले 15 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 4 शेवटचा क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे ते एकूण 5 गुणाला आहे. आता 5 गुणाला क्वेश्चन मध्ये काय म्हणले, क्वेश्चन्स ऑफ द 5 मार्क. म्हणजे क्वेश्चन आहे 5 मार्काला आणि आपल्याला किती सोडवायचे? फक्त एक, एनी 1. आता त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले असतात. 2 क्वेश्चन पैकी आपल्याला किती सोडवायचे असतात? एक क्वेश्चन सोडवायचा असतो आणि ते 2 पैकी जो एक क्वेश्चन दिलेला असतो, 1 म्हणजे एक आहे बायोलॉजी मधला आणि एक आहे म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स मधला क्वेश्चन. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन डिफरंट प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकतात. ते म्हणजे कोणते आहेत? नंबर 1 आहे ड्रॉ द फिगर अँड एक्सप्लेनेशन. ड्रॉ द फिगर अँड एक्सप्लेनेशन म्हणजे आपल्याला आकृती काढायचा आहे, आकृती काढून त्या आकृतीचं आपल्याला काय करायचं? एक्सप्लेनेशन म्हणजे सविस्तर माहिती द्यायची आहे. नंबर 2 आहे टू करेक्ट द इनकरेक्ट डायग्राम. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट दिलेली डायग्राम आहे आणि त्या डायग्रामला आपण काय करायचं आहे? करेक्ट करून लिहायचं, म्हणजे चुकीचे असलेले डायग्राम त्याला बरोबर करून लिहायचं आहे. आणि नंबर 3 मध्ये आहे क्लासिफाय विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे? क्लासिफाय करायचं म्हणजे वर्गीकरण करायचं. जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचं वर्गीकरण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4थ्या नंबरला असं दिलेलं आहे, रीड द गिव्हन पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅराग्राफवर आपल्याला 5 क्वेश्चन विचारलेले असतात आणि प्रत्येकी एका क्वेश्चनला 1 मार्क, असं एकूण क्वेश्चन आहे 5 मार्काचा. आणि क्वेश्चन त्याच्यामध्ये 5वा प्रकार आहे आन्सर क्वेश्चन्स इन डिटेल. म्हणजे आपल्याला क्वेश्चन दिलेले असतात आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला डिटेल मध्ये आपल्याला क्वेश्चन आन्सर त्याचे लिहायचे. आणि 6वा जो आहे तर ड्रॉ अ कन्सेप्ट डायग्राम बेस्ड ऑन द गिव्हन आयटम अँड एक्सप्लेन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? कन्सेप्ट डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यामध्ये कशावर आहे एक्सप्लेनेशन आहे? बेस्ड ऑन द गिव्हन आयटम. म्हणजे दिलेल्या माहितीवर आपल्याला हे पेपर पॅटर्न आता हे द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं झाला एकूण 40 मार्काचा क्वेश्चन पेपर पॅटर्न. 40 मार्कामध्ये ऑर मधल्या जर आपण विचार केलं
तर क्वेश्चन पेपर आहे 60 मार्काचा, 60 पैकी आपल्याला मार्क घ्यायचे 40. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा झाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न. नमस्कार.